राज ठाकरे हे 1 वाजता मातोश्रीवर पोहोचले होते। स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले होते आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे मातोश्रीमधून बाहेर पडतायत। जवळपास 2.5 तास राज ठाकरे हे मातोश्रीवरती होते। सहकुटुंब राज ठाकरे मातोश्रीवर आले होते आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी सहकुटुंब राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते। मात्र त्यांनी बाहेर पडताना कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिली नाहीये। 2.5 तास जवळपास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र होते। स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। जरी कार्यक्रम स्नेहभोजनाचा असेल तरी अर्थातच राजकीय चर्चा झाली असेल। मात्र या मातोश्रीमधून बाहेर पडताना राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये। मात्र मातोश्रीवर जात असताना मात्र हा केवळ स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। स्नेहभोजनासाठी आम्ही सहकुटुंब आलेलो आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। सहकुटुंब राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, नक्कीच आपण पाहतोय आता राज ठाकरे हे मातोश्रीवरतून निघाले आहेत। आपण पाहतोय जवळपास 2.5 तास उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्रित मातोश्रीवरती होते। आपण पाहतो की कौटुंबिक भेट असल्याची माहिती जी आहे ते राज ठाकरे यांच्याकडनं देण्यात आली होती। त्यामुळे 1 वाजता जे ते राज ठाकरे हे मातोश्रीवरती आले होते। या त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे स्वतः होते, त्यासोबत त्यांची पत्नी, त्यांची आई, हे सर्व कुटुंब जे आहे ते एकत्रित या मातोश्रीवरती आले होते। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आयोजन जे आहे ते होतं या मातोश्रीवरती। त्यामुळे राज ठाकरे सह कुटुंब उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी आले होते आणि आता 2.5 तासानंतर जे आहे ते राज ठाकरे आणि सर्व कुटुंब जे ते या मातोश्रीवरतून निघाले आहे। कुठलीही प्रतिक्रिया आहे ते या कुटुंबियांकडनं राज ठाकरेंकडनं सुद्धा देण्यात आलेली नाही आहे। मात्र आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न करून आता राज ठाकरे हे पुन्हा आपल्या शिवतीर्थ साईडला निघाले आहेत। आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकी असेल किंवा काही राजकीय चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली का याची माहिती तुर्तास तरी बाहेर आली नाहीये। मात्र आपण जर पाहतोय की 2 ठाकरे बंधू हे एकत्रित आज 2.5 तास मातोश्रीवर होते आणि यांच्यामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आहे आणि यामध्ये आता काही निवडणुकीची असेल किंवा आगामी राजकारणातील काही चर्चा झाली आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जी, मात्र जय, यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। काही विरोधकांनी आता ही केवळ कौटुंबिक भेट होती, राजकीय नाही अशी सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे, प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। निश्चितच आपण पाहतो की राज ठाकरे यांनी सुद्धा आपण स्वतः सांगितलं होतं की ही कौटुंबिक भेट आहे। स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो मातोश्रीवरती घेण्यात आला आहे आणि या कार्यक्रमासाठी स्वतः राज ठाकरे सह कुटुंब जाणार होते आणि यामुळेच आपण जर पाहिलं तर सहकुटुंब राज ठाकरे त्यांच्या पत्नीसोबत अमित ठाकरे त्यांची पत्नी होती, हे सर्व कुटुंब जे आहे ते एकत्रित मातोश्रीवरती गेलं आणि मातोश्रीवरती या कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाच्या नंतर आता आपण पाहिलं की राज ठाकरे हे संपूर्ण कुटुंबियासोबत आता पुन्हा शिवतीर्थच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळे निवडणुकी असेल किंवा राजकारण याबाबत काही चर्चा झाली का याची माहिती तरी बाहेर आली नाहीये। त्यामुळे आपण या कौटुंबिक भेटीला राज ठाकरे उद्धव ठाकरे या भेटीला कौटुंबिक भेट असं म्हणलं तरी त्याला वावगं ठरणार नाहीये। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल। तर दृश्य आपण पाहिली, ज्या वेळेस राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, कुठलीही राजकीय भेट नाही, आई सोबत आहे, पत्नी सोबत आहे, आमचं संपूर्ण कुटुंब सोबत आहे, ही कौटुंबिक भेट आहे। स्नेहभोजनासाठी आम्ही मातोश्रीवर आलेलो आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आणि 2.5 तास झाले। 2.5 तासानंतर राज ठाकरे हे त्यांच्या घरी पुन्हा परतलेत।